भिवंडी ठाणे जिला सहकारी बैंक चुनाव पर विवाद, चुनाव स्थगित करने की मांग, मंत्रालय पर विशाल मोर्चे की चेतावनी। ठाणे जिला सहकारी बैंक की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर विवाद गहराता जा रहा है। बैंक के पूर्व अध्यक्ष एवं वरिष्ठ नेता आरसी पाटिल ने आरोप लगाया है कि चुनाव नियमों के विरुद्ध कराए जा रहे हैं और स्थानीय भूमिपुत्रों के साथ अन्याय हो रहा है। उन्होंने चुनाव पर तत्काल रोक लगाने की मांग करते हुए चेतावनी दी है कि मांगे नहीं मानी गईं तो हजारों लोगों के साथ मंत्रालय पर विशाल मोर्चा निकाला जाएगा। ठाणे जिला सहकारी बैंक का चुनाव 27 जून को प्रस्तावित है। इस बीच बैंक के पूर्व अध्यक्ष आरसी पाटिल ने कहा है कि ठाणे और पालघर जिलों के विभाजन के बावजूद अब तक दोनों जिलों के लिए एक ही जिला सहकारी बैंक संचालित किया जा रहा है। उन्होंने मांग की कि पालघर के लिए अलग जिला सहकारी बैंक स्थापित किया जाए और बैंक विभाजन से संबंधित मामला न्यायालय में लंबित रहने तक चुनाव प्रक्रिया स्थगित रखी जाए। पाटिल ने आरोप लगाया कि बैंक में भर्ती प्रक्रिया के दौरान स्थानीय युवाओं को प्राथमिकता देने के बजाय कथित रूप से अनियमितताएं की गईं, जिनसे जुड़े मामले न्यायालय में विचाराधीन हैं। उन्होंने कहा कि सहकारी संस्थाओं के नियमों के अनुसार चुनाव लड़ने के लिए संबंधित संस्था में कम से कम 2 वर्ष तक सदस्य रहना आवश्यक है, लेकिन कई ऐसे लोगों को उम्मीदवार बनाया गया है जिनका संबंधित सोसाइटी से कोई सीधा संबंध नहीं है। उन्होंने यह भी कहा कि पालघर जिले के सैकड़ों सदस्य बैंक से जुड़े कार्यों के लिए ठाणे तक आने को मजबूर हैं, जिससे उन्हें लगातार परेशानी और आर्थिक नुकसान उठाना पड़ता है। इसीलिए पालघर के लिए स्वतंत्र जिला सहकारी बैंक की स्थापना जरूरी है। आरसी पाटिल ने चेतावनी दी कि यदि चुनाव प्रक्रिया पर रोक नहीं लगाई गई और बैंक विभाजन की मांग पर उचित निर्णय नहीं लिया गया तो ठाणे और पालघर जिलों के सैकड़ों सदस्य एवं नागरिक मंत्रालय पर विशाल मोर्चा निकालेंगे। की या बँकेमध्ये नोकर भरती करत असताना जिल्ह्यातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिला पाहिजे, परंतु दुर्दैवाने असं काही घडले नाही। या बाहेरच्या लोकांना या जिल्ह्यामध्ये नोकर भरतीमध्ये पैशाचा गैरवापर करून केलेली आहे। त्यासंबंधी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथे केसेस चालू आहे आणि त्याचबरोबर या सर्व परिस्थितीमध्ये हा जिल्हा अत्यंत ठाणे आणि पालघर हा जिल्हा फार मोठा असल्याकारणे 2 जिल्हे झाले आणि गेले 8-10 वर्ष होऊन गेले 2 जिल्हे झाले, परंतु बँक अजून एकच आहे। सुदैवाने या पालघर जिल्ह्यामध्ये सर्व खाती कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, हॉस्पिटल सर्व झालेले आहे, परंतु दुर्दैवाने तिथे बँक फक्त झालेली नाही। तेव्हा आमची विनंती आहे की ह्या 2 बँका होईपर्यंत या निवडणुकीचा जी प्रक्रिया आहे ती आपण थांबवावी। आपल्या या निवडणुकीस शेती सहकार संस्थांच्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपल्या मुलाला उभा केलेला आहे आणि त्या मुलाचा सोसायटीचं संपूर्ण गेल्या अनेक वर्षापासून काही संबंध नसतं आणि सोसायटीच्या कायद्यामध्ये आहे की जो सभासद उभा राहू शकतो तर कमीत कमी त्या पंच कमिटीवर 2 वर्ष तरी राहिला पाहिजे, पण असं नसताना सुद्धा त्यांनी आपल्या डायरेक्ट मुलांच्या नावाने ठराव केलेले आहेत आणि ते ARने पास करून यादीसुद्धा बनवली आहे। ते ही यादी बेकायदेशीर आहे, कारण याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळत नाही। जे अनेक दिवसापासून सहकारी संस्थेमध्ये काम करतात त्यांना संधी मिळत नाहीत, त्यांच्यावर हा मोठ्या प्रकारे हा अन्याय झालेला आहे। आजची जी निवडणुकी प्रक्रिया आहे ती बंद करून पुन्हा निवडणुकीच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे अशी आमची शासनाला विनंती आहे। त्याचबरोबर या 2 बँका झाल्या पाहिजे तरच आदिवासी मंडळींना न्याय मिळेल, कारण शेकडो आदिवासींना पालघरवरून ठाण्याला यावा लागतो। अनेक प्रकारे त्यांचा वेळ आणि खर्च अनाठही होतो, ते होऊ नये। गेल्या अनेक वर्षापासून त्यांची स्वप्न आहेत या बँकेवर आमचा कधीतरी चेअरमन बसावा, ती स्वप्न अपुरी राहिली, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपले महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे की आदिवासी लोकांना न्याय दिला पाहिजे, परंतु त्या धोरणाप्रमाणे या बँकेमध्ये काम केलं जात नाही। तेव्हा कृपा करून आमची विनंती आपल्याला आहे की 2 बँका होईपर्यंत ही निवडणुकी प्रक्रिया आपण थांबवावी आणि जे बँकेमध्ये जे भ्रष्टाचार आहे नोकर भरतीचा अनेक प्रकार खरेदी विक्री जे आहे त्याचा इन्क्वायरी शासकीय पद्धतीने व्हावी अशी आमची सर्वांना विनंती आहे। आणि याच्या संबंधी अनेक पत्रव्यवहार केलेले आहे, परंतु शासनामध्ये त्या पत्रव्यवहाराची आत्तापर्यंत दाद काही घेतली नाही। तरी कृपा करून आपण हे आमच्या विनंतीला मान देऊन या आजच्या या निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि न दिल्यास आम्हाला दुर्दैवाने
दोन्ही जिल्ह्याच्या तर्फे हजारोच्या संख्येने मंत्रालयामध्ये मोर्चा नेण्याची वेळ येऊ नये याची आपण दखल घ्यावी. स्पीड न्यूज भारत.